पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, वर्षभर सोन्याची खरेदी करू नका, विदेशात जाणं टाळा किंवा पुढे ढकला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी 10 मेला भारतीयांना हे आवाहन केलं आणि देशभरात एकच खळबळ माजली. यासोबतच मोदींनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या असं म्हटलंय. खाण्याच्या तेलाचा वापर कमी करा असंही आवाहन केलंय. पण मोदींनी भारतीयांना अशा प्रकारचं आवाहन का केलं? तर यामागचं कारण आहे भारताचा कमी होत चाललेला परकीय चलन साठा. इराण अमेरिका युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढले. याचा परिणाम भारताच्या परकीय चलन साठ्यावरती झालाय. कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे अनेक गोष्टींच्या आयातीचा खर्च वाढलाय. यामुळेच मोदींनी सोनं, तेल, खतं तसंच विदेशी प्रवासावर भारतीयांचा जो खर्च होतो तो खर्च कमी करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे प्रश्न उभा राहतो, या गोष्टींवरचा भारतीयांचा खर्च नेमका आहे किती? भारतीय नागरिक सोनं, तेल, खतं आणि विदेशी प्रवासावर किती रुपये खर्च करतात? हा खर्च कमी झाला तर देशाला याचा फायदा होऊ शकतो का? सगळा विषय समजून घेऊया आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी भारताचा परकीय चलन साठा कशा प्रकारे कमी होतोय ते जाणून घेऊ. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार यावर्षी फेब्रुवारी महिन्यात म्हणजेच इराण आणि अमेरिका यांच्यातलं युद्ध सुरू होण्याआधी भारताकडे $728.494 बिलियन एवढा परकीय चलन साठा होता. पण मागच्या 2.5 महिन्यात हा साठा तब्बल $37.8 बिलियन कमी झालाय. 1 मेच्या ताज्या आकडेवारीनुसार सध्या भारताकडे $690.693 बिलियन एवढा परकीय चलन साठा शिल्लक आहे. देशाच्या परकीय चलन साठ्यात सोन्याचा साठा असतो, तसंच डॉलर, युरो आणि पाऊंड सारख्या विदेशी करन्सीज सुद्धा असतात. भारताकडे सध्या $551.825 बिलियन विदेशी करन्सीज आहेत. तसंच $115.213 बिलियन किमतीचं सोनं आहे. पण मागच्या आठवड्याभरात या दोन्हीचा साठा कमी झालाय. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार भारताकडे असलेली विदेशी करन्सी एका आठवड्यात $2.797 बिलियन कमी झाली आहे. तर सोन्याच्या साठ्याची व्हॅल्यू सुद्धा $5.21 बिलियन कमी झाली. या सगळ्या आकडेवारीचा अर्थ काय? तर भारताचा परकीय चलन साठा वेगानं कमी होतोय. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी भारतीयांना सोनं, तेल, खतं आणि विदेशी प्रवासावरचा खर्च कमी करण्याचं आवाहन केलंय. आता भारतीय नागरिक या सगळ्यावरती नेमका किती खर्च करतात ते समजून घेऊ. सगळ्यात आधी सोन्यावरती होणारा खर्च किती आहे ते पाहू. भारतात दरवर्षी सोन्याच्या आयातीवरती लाखो कोटी रुपयांचा खर्च केला जातो. 2024-25 या आर्थिक वर्षात भारतानं 757 टन सोन्याची आयात केली. याची किंमत $58 बिलियन एवढी होती. भारतीय चलनात ही व्हॅल्यू 4.90 लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत भारताची सोन्याची आयात 13% वाढली होती. त्यानंतर 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची सोन्याची आयात आणखी 24% वाढली. गेल्या वर्षी भारतानं तब्बल $72 बिलियन किमतीचं सोनं आयात केलं. भारतीय चलनात हा आकडा 6.5 लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे. गेल्या वर्षभरात भारताचं ट्रेड डेफिसिट म्हणजेच व्यापार तूट मोठ्या प्रमाणावर वाढून $333 बिलियन वर पोहोचली आहे. यामध्ये मोठा वाटा सोन्याच्या आयातीचा आहे. भारत जेवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात करतो त्या तुलनेत निर्यातीचं प्रमाण काहीच नाही. यामुळे व्यापार तूट वाढते. हेच कारण आहे की पंतप्रधान मोदी यांनी भारतीयांना वर्षभर सोन्याची खरेदी करू नका असं आवाहन केलंय. यासोबतच मोदी यांनी भारतीयांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा असं आवाहनही केलं आहे. आता यावरती भारताचा किती खर्च होतो ते समजून घेऊ. भारत आपल्या गरजेचं एकूण 70 ते 80% कच्चं तेल दुसऱ्या देशांकडून आयात करतो. 2024-25 या आर्थिक वर्षात भारतानं 243 मिलियन मॅट्रिक टन तेलाची आयात केली होती. याची व्हॅल्यू $134 बिलियन आसपास होती. त्यानंतर 2025-26 या आर्थिक वर्षात भारतानं स्वस्त दराने मिळणाऱ्या रशियन तेलाची आयात सुरू केली. यामुळे तेलाच्या आयातीचं प्रमाण कमी झालं नाही, पण किंमत मात्र कमी झाली. गेल्या वर्षी भारताने $120 बिलियन किमतीच्या कच्च्या तेलाची आयात केली होती. आता यावर्षी सुद्धा भारताची कच्च्या तेलाची डिमांड कमी झालेली नाही. पण आता अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारताला रशियाकडून मिळणाऱ्या कच्च्या तेलाची सूट कमी झाली आहे. त्यामुळे यावर्षी भारताचं कच्च्या तेलाचं बिल आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच मिडल ईस्टमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाचे भाव ज्या प्रकारे वाढले त्यामुळे सुद्धा भारताला तेलाची आयात करणं महाग जातंय. याचा परिणाम देशाच्या परकीय चलन साठ्यावरती होतोय. हेच कारण आहे की पंतप्रधान मोदी यांनी भारतीयांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करण्याचा सल्ला दिलाय. आता मोदींनी भारतीयांना आणखी एक सल्ला दिलाय, तो म्हणजे रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचा. आता यावरती भारत किती खर्च करतो ते समजून घेऊ. भारतानं अलीकडे संपलेल्या आर्थिक वर्षात
परदेशातून तब्बल 1.50 लाख कोटी रुपयांची खतं खरेदी केली. जर आपण त्या आधीच्या आर्थिक वर्षाच्या आकड्याशी तुलना केली तर भारताची आयात तब्बल 76% वाढलेली आहे. भारत रासायनिक खतांची सर्वाधिक आयात कतार सारख्या देशांकडून करतो. पण सध्या कतार हा देश इराण आणि अमेरिका यांच्यातल्या युद्धाच्या झळा सोसतोय. अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यानंतर इराणनं प्रत्युत्तरात कतारवरती अनेक हल्ले केलेत. यामुळे कतारमधून जी रासायनिक खतं भारतात येतात त्या व्यापारावरती मोठा परिणाम झालाय. युद्धामुळे या खतांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. हेच कारण आहे की पंतप्रधान मोदी यांनी भारतीय शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर कमी करा असा सल्ला दिलाय. रासायनिक खतांचा वापर करण्याऐवजी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळायला हवं असंही मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी भारतीयांना आणखी एक आवाहन केलंय, ते म्हणजे विदेशात जाणं टाळा किंवा विदेशातला प्रवास पुढे ढकला. सध्याची जागतिक परिस्थिती आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे भारतावरचा आर्थिक दबाव वाढतोय. त्यामुळे भारतीय नागरिक लग्न, सुट्ट्या किंवा इतर कोणत्याही कारणासाठी परदेशात प्रवास करत असतील तो टाळावा किंवा सध्यापुरता पुढे ढकलावा असे आवाहन मोदींनी केलंय. हे देशासाठी फायद्याचं असेल असं मोदींचं म्हणणं आहे. एका आकडेवारीनुसार 2023-24 या वर्षात भारतीयांनी आंतरराष्ट्रीय प्रवासावर एकूण 2.72 लाख कोटी रुपये एवढा खर्च केला. 2025-26 या वर्षात हा खर्च वाढून 3.65 लाख कोटी एवढा झालाय. या आर्थिक वर्षात हा खर्च आणखी वाढण्याचा अंदाज आहे. हेच कारण आहे की पंतप्रधान मोदी यांनी भारतीयांना त्यांचा पैसा विदेशात खर्च करण्याऐवजी भारतात खर्च करावा असं आवाहन केलंय. थोडक्यात काय तर इराण अमेरिका युद्धाच्या झळा आता खऱ्या अर्थानं भारताला जाणवायला लागल्यात. मागच्या 2 महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती ज्या प्रमाणात वाढल्या त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरती ताण येणं सुरू झालंय. त्यातच स्वतः पंतप्रधान मोदी यांना पुढे येऊन भारतीयांना पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचा तसंच सोन्याची खरेदी थांबवण्याचं आवाहन करावं लागतंय. याचा अर्थ सध्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे आता सरकार यावरती कशा प्रकारे मार्ग काढतं, मोदींनी केलेल्या आव्हानाचा देशाच्या नागरिकांवरती काही परिणाम होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? पंतप्रधान मोदींनी केलेलं आवाहन योग्य आहे का? याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबेडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.